नोकरीची संधी, 15 ते 20,000 रुपये महिना कमावण्याची संधी. त्वरित संपर्क साधा. शेतकऱ्यांनी शेतमालासह थेट गाठले पंचायत समितीचे कार्यालय. पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन. निधी मंजूर, मात्र 2 वर्षांपासून रखडले पाणंद रस्त्याचे काम. सरकारच्या पाणंद रस्त्याच्या योजना केवळ कागदावर. शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना होत आहे त्रास. मालेगाव तालुक्यातील हाताणे येथील शेतकऱ्यांनी शेतमाल घेत पंचायत समितीसमोर अनोखे आंदोलन केले. पाणंद रस्त्याला 2 वर्षांपासून निधी मंजूर आहे, त्यातील 70,000 रुपये देखील काढले गेले. मात्र अद्याप रस्ता न झाल्याने येथील शेतकऱ्यांना आपला शेतमाल, दूध वगैरे बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्यास त्रास होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधितांवर कारवाई करा आणि रस्त्याचं काम सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शाळेत जायला रस्ता झालाच पाहिजे. मातोश्री पांढन रस्ता झालाच पाहिजे. मातोश्री पांढन रस्ता झालाच पाहिजे. पूर्ण काम. माझं नाव कैलास सूर्यवंशी. आम्ही हातानेहून आलोय आणि 2024 पासून 16 मार्च 2024 पासून आपला मातोश्री पांढन रस्ते अंतर्गत आपल्या गावात रस्ता मंजूर आहे, परंतु अजूनपर्यंत त्या रस्त्याचं काम झालेलं नाही. त्यासाठी सर्व शेतकरी आम्ही आज इथं जमलेलो आहोत. तहसीलदारांना निवेदन द्यायचंय आणि या कामामध्ये ज्यांची विलंब होतोय त्यांना जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथं सगळेजण जमलेलो आहे. काय मागणी? आमची मागणी, आमचा रस्ता पूर्ण झाला पाहिजे, पावसाळ्याच्या आत झाला पाहिजे, एवढीच मागणी. शाळेतील मुलांना खूप त्रास आहे. जाण्या येण्यासाठी शेतकऱ्यांना चिखलातून प्रवास करायला लागतोय. रस्ता खोदून ठेवल्यामुळे रस्त्यावरून जाता येत नाहीये, म्हणून दुसऱ्या शेतातून, खासगी शेतातून आज प्रवास करायला लागतो सगळ्या शेतकऱ्यांना. मी संजय पवार, हाताणे गावाचा रहिवासी, आणि हा मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांधन रस्ता योजना यांच्या अंतर्गत हे 2 रस्ते टाकले होते. याच्या आधी एक रस्ता होता, तो 18/3/2024 रोजी मंजूर करण्यात आला आणि हा जो रस्ता आहे हा 16/3/2024 रोजी मंजूर झाला. म्हणजे 2 दिवसांचा डिफरन्स. तरी सुद्धा हा रस्ता आधी मंजूर असताना 18 तारखेचा रस्ता 1 महिन्यात काम कंप्लीट होतं आणि हा रस्ता 2 वर्षापासून पडून आहे. मग हा का पडून आहे? याच्या मागील रस्त्याला निधी उपलब्ध होता आणि याला का उपलब्ध नाही, याला कारणीभूत कोण? मग ग्रामपंचायत जाणून त्रास देते का? हा रस्ता न होण्याला कारण काय? आम्हाला हे म्हणायचंय. जर समजा हा 18 तारखेचा जर रस्ता शिल्लक राहिला असता आणि 16 तारखेचा पण शिल्लक राहिला असता तर आम्ही म्हटलं असतं की निधी अभावी हा रस्ता होऊ शकत नाही. पण 18/3 जो मंजूर होतो तो रस्ता कंप्लीट होतो आणि 16/3 जो रस्ता होतो तो त्याला निधी उपलब्ध होत नाही. याच्या मागील कारण काय? मग याच्याला कारणीभूत कोण? फक्त एक मास्टर ठेवलं, ते 70,000 तेही कोणाला वाटप केले नाही केले, तेही ट्रॅक्टरवाले इथं पण हजर आहेत, त्यांचे पैसे दिले नाही. मग 70,000 गेले कुठं? हा प्रश्न आहे आमचा. माझे नाव चेतन सुदाम कुलकर्णी. मी राहणार हाताण्याचा. मातोश्री पांधन योजनेअंतर्गत 2024 पासून एक पांधन रस्ता सदानिंबा साळुंके ते नवलसिंग गोबा पवार हा पांधन रस्ता सुरू झाला होता. मध्यंतरी त्याचं एक मस्टर काढलं गेलं 70,000 रुपयाचं. ते टेंडर जे आहे ते 47,87,197 रुपयाचं टेंडर आहे. त्याच्या अनुषंगाने काही 70,000चं एक मस्टर काढलं गेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती कामच झालं नाही. शेतकऱ्यांचे 2 वर्षापासून हातानात हाल होत आहे. शेतकऱ्यांना त्यांचा जो शेतीचा उत्पन्न झालेला जो माल असतो तो बाहेर काढण्यासाठी त्यांना पर्यायी मार्ग नाही, चिखलात जावं लागतं. मुलांना, शाळकरी मुलांचेही खूप हाल होता. सरकारने याकडे लक्ष द्यावं. मुख्यमंत्री साहेब सांगतात की पांधन रस्त्यासाठी विविध योजना आपण राबवलेल्या आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला शेतापर्यंत जाण्यासाठी मजबूतीकरण रस्ता दिला गेलेला आहे. त्या अनुषंगाने हा मातोश्री पांधन योजना हा रस्ता टाकला गेला होता. पण सरकारी नियमानुसार म्हणजे सरकार नवीन रोजचे काढत आहे. रोजगार सेवक त्या ठिकाणी सांगतात की आम्हाला त्या ठिकाणी जिओ टॅगिंग पाहिजे, शेतकरी तिथे काम करतील. उन्हाचे दिवस असतात, शेतकरी त्या ठिकाणी काम करायला धजत नाही. पण यंत्रणा राबवून वगैरे असा काही प्रकार जो होता मध्यंतरी, मुख्यमंत्री साहेबांनी पण घोषणा केली होती की जी तुमची यंत्रणा राबवून तुम्ही काम करू शकता. पण अद्यावत आमच्याकडे अजून कुठलीही योजना राबवली जात नाही आणि काहीतरी वेळ काढूपणा करून काहीतरी उडवाउडीचे उत्तरं देऊन हा कार्यक्रम वाजवला जातो. मग याच्यात पूर्णपणे माझं एकच म्हणणं आहे की गट विकास अधिकाऱ्यांना
याच्याकडे तुम्ही प्रथमतः पहिल्यांदा लक्ष देऊन हा रस्ता लवकरात लवकर काम सुरू करून शेतकऱ्यांसाठी मोकळा केला पाहिजे. ही जी हे कारण सगळ्या शेतकऱ्यांची मान्यता पूर्ण आहे, शेतकऱ्यांचा कुठलीही अडचण नाही. प्रत्येक शेतकरी या ठिकाणी ते हजर आहे. 20 ते 25 शेतकरी आहेत, सगळे शेतकरी ते हजर आहेत आणि सगळ्यांची एकच समस्या आहे की हा जो रस्ता आहे तो तत्काळ सुरू झाला पाहिजे, काम सुरू झालं पाहिजे. पण कुठल्याही परिस्थितीवर याच्यावर काम सुरू होत नाही. लवकरात लवकर आणि जे विलंब करत असतील जाणून बुजून मस्टर टाकणं वगैरे हे जे काही गोष्टी घडत असतील याच्यावरती धडक कारवाई करावी आणि हा रस्ता पूर्णपणे पूर्ववत न्यावा ही विनंती करतो.